टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागच्या 2 ते 3 वर्षापासून जसं केडीएमचे आयुक्त मॅडम सांगितलं की हा इनिशिएटिव्ह सुरू आहे पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये। केडीएमचे असेल किंवा दिलदोस्ती ग्रुप असेल आणि ठाणे पोलीस आयुक्तालय असा संयुक्त विद्यमाने हा हॅपी स्ट्रीटचा कार्यक्रम मागच्या 2 ते 3 वर्षापासून सुरू आहे। त्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी वसंत व्हॅलीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहत असाल की अतिशय सगळ्या लोकांचा संडे मॉर्निंग अतिशय उत्साह आणि सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे। आणि एक आपल्या रुटीनमधून पण आणि आपले जे काही कलागुण आहे यांच्याकडे वाव मिळण्याकरता हा हॅपी स्ट्रीटचा उपक्रम सुरू केला गेला होता। आणि आपण इथं पाहतो की खूप मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा आलेले आहेत आणि त्यानंतर जे परफॉर्म करणारे जे आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे स्पोर्ट्स असतील, सगळे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम असतील, अशा सगळ्या प्रकारच्या शो हा आज या ठिकाणी होत आहे। निश्चितपणे एक लोकांच्या करता एक रुटीन पेक्षा काहीतरी वेगळी संडे मॉर्निंग या निमित्ताने कल्याणकरांना अनुभवायला मिळत आहे। आता ही सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपण याचाच विचार करत होतो की ह्या वर्षीच्या हॅपी स्ट्रीटमध्ये आपण विचार करतो की दर महिन्यामध्ये एका ठिकाणी म्हणजे आपण घेण्याचा आपला प्रयत्न आहे। आयुक्त मॅडम सांगितल्याप्रमाणे केडीएमसी ज्याप्रमाणे आपण रोड जे असतील त्या ठिकाणी मॅक्झिमम लोक येऊ शकतात अशा रोड साईड कल्याण डोंबिवलीमध्ये पण हा पुढे सुरू करण्याचा आमचा मानस आहे। आणि निश्चितपणे आम्ही त्याप्रमाणे महिन्यामध्ये ऍटलीस्ट एक तरी प्रोग्राम घेण्याचं आमचं नियोजन आहे। हॅपी स्ट्रीटचं आयोजन ठाणे पोलीस आणि इथला जो ग्रुप आहे हॅपी स्ट्रीटचा त्यांनी केला। खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज एंटरटेनमेंटसाठी तसेच फिटनेस आणि स्पोर्ट्ससाठी इथे ठेवलेले आहेत। मी सर्व टीमचा मनापूर्वक अभिनंदन करते की खरं जे आपले स्ट्रीट्स आहेत आपण ज्याला रोड म्हणतो आणि रोड आणि स्ट्रीट मधला जो फरक आहे तो आज त्यांनी इथे भरून काढलेला आहे। आणि असंच एक चांगलं वातावरण इथे निर्मिती होईल याची मी अपेक्षा करते। ऍक्च्युली आम्ही पुढे चर्चा करणारच आहोत। आपण मागचे 4-5 महिन्यापासून फार्म टू मार्केट डायरेक्टली अशी एक संकल्पना ऑलरेडी केडीएमसी मध्ये राबवायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातले जे फार्मर्स आहेत ते डायरेक्टली येऊन आपल्या शेतीतला माल इथे विकत आहेत, सेल्फ हेल्प ग्रुपचे प्रोडक्ट्स इथे विकत आहेत। एक दुसरा हे पाऊल आहे जो ऑलरेडी ठाणे पोलीस मार्फत जवळपास 3-1 वर्षापासून सुरू आहे। आणखी या स्ट्रीट्सना जास्ती व्हायब्रंट आणि ऍक्टिव्ह करण्याच्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे उपक्रम पुढेही प्लॅन करूया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।